वांबोरी सारी पाईपलाईनला पाणी सोडण्यासाठी करंजी परिसरात 6 गावच्या सरपंचांसह शेतकऱ्यांकडून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील करंजी बस स्थानकावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला आहे। अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत। डाळिंब, संत्र्यांच्या फळबागांसह जनावरे जगविण्यासाठी शेतकरी विकतचे पाणी घेत आहेत। अशा वेळी हक्काचे पाणी मिळणारे वांबोरी चारीचे पाणी एकदाही आणि एकाही तलावात आले नाही। हक्काचे पाणी कुठे गेले? वांबोरी चारीचे 650 MCFT पाणी मिळण्यासाठी शासन कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाही। कमी दाबामुळे पाणी पुरवठा होत असल्याने भोसे गावासह शेवटच्या तलावात एकही थेंब पाणी आले नाही। मात्र भोसे गावापासून मागे वारंवार फुटे-तुटीचे प्रकार घडत आहेत। या प्रकारास योजनेचे कर्मचारी जबाबदार असून त्यामुळे करंजी भोसे परिसराला पाणी मिळत नाही असा आरोप योजनेच्या कर्मचाऱ्यांवर आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे। डबल इंजिन सरकार फक्त फोटो काढण्यात आणि जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे। मात्र पाणी येते की नाही यासाठी या शासनाचा प्रशासनावर वचक राहिला नाही। त्यामुळे आम्हाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे असा हल्लाबोल रास्ता रोको आंदोलन प्रसंगी बोलताना शेतकऱ्यांनी सरकारवर केला आहे। या रास्ता रोको आंदोलनात शिवसेनेचे रफिक शेख, भोसे गावचे सरपंच विलास टेमकर, सातवड गावचे सरपंच राजेंद्र पाठक, तिसगावचे सरपंच इलियास शेख, भरत शिंदे, युवा नेते अशोक टेमकर, माणिक शिंदे, विठ्ठल टेमकर सर, गंगाराम शिंदे, रवींद्र शिंदे, अंबादास टेमकर, रामदास घोडके यांच्यासह सुमारे 6-7 गावचे शेतकरी मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते। तसेच तांत्रिक विभागाला सांगून योजनेचा 3रा पंप सुरू केला असून 2 दिवसात शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता VD पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी पाटील यांना निवेदन दिले आहे। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या। तसेच 2 दिवसात वांबोरी चारी पाईपलाईनला पाणी न आल्यास तुमच्या कार्यालयात येऊन बसू असा इशारा मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता VD पाटील यांना दिला आहे। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर।